अहिल्यानगरात आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट, रुग्णालयातूनच कारभार, पोलिसांवर गंभीर आरोप। अहिल्यानगरमध्ये कायद्याची खिल्ली उडते का, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत। 10 वर्षांपूर्वी 307 सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी बाबूशेठ टायरवाले याला नुकतीच अटक करण्यात आली। मात्र अटकेनंतर लगेचच त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने संशय व्यक्त केला जात आहे। सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट हर्षल चावला यांनी या प्रकरणात गंभीर आरोप करत प्रशासनावर थेट बोट ठेवलं आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार आरोपीला कोणताही गंभीर आजार नसताना रुग्णालयात आराम दिला जात आहे। धक्कादायक बाब म्हणजे आरोपीच्या हातात हातकडी नसल्याची माहिती समोर येत आहे। त्याचबरोबर पोलिसांचा कडक बंदोबस्तही नसल्याचे आरोप करण्यात आले आहेत। इतकंच नाही तर आरोपी मोबाईल वापरत असल्याची माहिती समोर येत असून जेलऐवजी रुग्णालयातूनच कारभार सुरू असल्याची चर्चा रंगली आहे। सामान्य नागरिक न्यायासाठी वर्षानुवर्षे झगडत असताना गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अशी व्हीआयपी ट्रीटमेंट का दिली जाते, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे। हे फक्त निष्काळजीपणाचं उदाहरण आहे का, की यामागे काही दबाव आहे? आता सर्वांचे लक्ष पोलीस प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले आहे। जय श्रीराम। हे बंद दारामागं नेमकं चाललंय काय? त्या सीएमओला देखील मी विचारलं, सीएमओनी व्यवस्थित जबाब दिला नाही। कोणत्याही ते दारामागं अशी मला माहिती भेटलेली आहे, कोण आरोपी बाबूशेठ टायरवाले आंबोरा पोलीस स्टेशननी कारवाई केलेली आहे। बीड हद्दीमधला तो आरोपी आहे आणि अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये नेमकं तो करतो काय? पहिली गोष्ट तर ही। दुसरी गोष्टी, त्याला कोणत्याही प्रकारचे बेड्या नाही, एकदम मोकळ्या ढाकळ्यापणे तो बसलेला आहे। आणि आपण बघू शकतो ही लाईट बंद आहे। ही लाईट बंद करून कोणची ट्रीटमेंट होती? अशी लाईट बंद आहे, त्यांनी हे कर्टन्स लावलेलं आहे, फोनची त्याला उपलब्धता आहे, एसी आहे त्याला, या सगळ्या गोष्टी असून असं कोणची उपचार आहे? तुम्ही व्हीआयपी ट्रीटमेंट देऊ राहिले एका आरोपीला। तुम्ही व्हीआयपी जे 10 वर्षापासून फरार होता, 10 वर्षामध्ये त्याला सुचलं नाही का आपण काय काय केलं पाहिजे? आपलं दुखणं आहे तर 10 वर्षात त्याला दुखत नव्हतं का? आज सहजपणे त्याला अटक झालेली आहे किंवा त्याला दुखणं आलं, तो एका सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, सरकारी हॉस्पिटलमध्ये असं चाललंय, म्हणजे अत्यंत गंभीर बाब आहे। प्रशासनाला तुम्ही विचारलं का नेमकं काय त्याला ट्रीटमेंट चालू आहे, नेमकं काय झालेलं, त्याला एवढी व्हीआयपी ट्रीटमेंट का देण्यात आली? मी त्यांना विचारलंय, ते व्यवस्थितपणे जबाब देत नाही आहे आणि हे दरवाजा बंदच आहे। हे दरवाजा उघडूच नाही राहिले, नेमका दारामागं आहे काय ते बघितलं तर पाहिजे। संबंधित आता या ड्युटीचे जे डॉक्टर असतील तसेच त्यांच्यासोबत जो गार्ड असेल याच्यावर काही कारवाईची तुम्ही मागणी करणार का? 100% हे भ्रष्ट कारभार आहे। यांना पैसे देऊन हे सगळं मॅनेज केलेलं आहे। त्याला एक स्पेशल खोली दिलेली आहे, लॉज सारखा हा वापर करतोय सरकारी हॉस्पिटलला। आणि याच्या मागं कोणतं राजकीय बळ आहे हे देखील महत्व आहे जाणून घेण्यासाठी। आपण एवढं सगळं बघतो की आरोपी जे इतर आरोपी आहे त्यांना अशी ट्रीटमेंट दिले जातात का? याला अशी कोणती व्हीआयपी ट्रीटमेंट देऊ राहिली ती? माझी प्रशासनाला ही मागणी आहे की त्या डॉक्टरला त्वरित निलंबित, सीएमओला त्वरित निलंबित केलं पाहिजे आणि या दारामागचं काय राजकारण ते उघडं झालं पाहिजे। दारामागं काय आहे, तो कोण माणूस आहे बाबूशेठ टायरवाला, त्याला जेलमध्ये तुरुंगा मागे पाठवा। तो अतिशय खुखार आपण म्हणतो आरोपी आहे, 10 वर्षापासून फरार होता। एक माणूस 10 वर्षापासून फरार असल्यावर मग ते किती खुखार असू शकतो हे आपण बघू शकतो। असं म्हणून मी थांबतो। माझी पोलीस प्रशासनाला आणि सिव्हिल हॉस्पिटलला ही विनंती आहे की लवकरात लवकर हे उघड करा, नाही तर तुमच्यावर कारवाईची आमची मागणी शासनाकडे ही कायम आहे आणि जवळ हे दार उघडत नाही मी इथून हलत नसतो, असं म्हणून थांबतो। जय श्रीराम। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।